नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका खास विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. विषय आहे Azure वेल आर्किटेक्टेड फ्रेमवर्क. आता हे नाव ऐकून घाबरू नका. आर्किटेक्चर म्हणजे काहीतरी खूप किचकट असेल असं वाटेल, पण ही खरं तर क्लाउडवर कोणतीही यशस्वी वस्तू बनवण्याची एक विचार पद्धती आहे. हे सगळं सोपं करण्यासाठी आपण एका काल्पनिक ॲपचं उदाहरण घेऊया का? हो, उत्तम कल्पना आहे. समजा आपण शेजारी नावाचं एक ॲप बनवतोय, जे लोकांना त्यांच्या परिसरात स्थानिक वस्तू विकायला आणि विकत घ्यायला मदत करतं. अच्छा. म्हणजे तुमच्या शेजारच्या काकू लोणचं विकत असतील तर ते तुम्हाला या ॲपवर दिसेल. आता या शेजारी ॲपला यशस्वी बनवण्यासाठी आपल्याला या फ्रेमवर्कचा कसा उपयोग होईल ते पाहूया. खूप छान उदाहरण आहे. आणि हा फ्रेमवर्क म्हणजे तुम्ही म्हणालात तसं घर बांधण्याआधी केलेला आराखडा किंवा ब्लूप्रिंट आहे. आपण थेट विटा रचायला सुरुवात नाही करत. नाही करत. आपण विचार करतो की पाया किती मजबूत असावा, भूकंप झाला तर घर टिकेल का, सुरक्षेसाठी काय करायचं आणि हे सगळं बजेटमध्ये कसं बसवायचं. हा फ्रेमवर्क आपल्याला तेच मार्गदर्शन करतो. आणि याचे ते 5 मुख्य आधारस्तंभ आहेत, बरोबर? अगदी. विश्वसनीयता, सुरक्षा, खर्च ऑप्टिमायझेशन, ऑपरेशनल एक्सलन्स आणि कार्यक्षमता. आपण एक एक करून या प्रत्येक स्तंभावर आपलं शेजारी ॲप तपासून बघूया. चला तर मग पहिला स्तंभ बघूया. एक विचार करा, आपलं शेजारी ॲप अचानक दिवाळीच्या खरेदीच्या वेळी बंद पडलं तर? अरे बापरे. हो ना, सगळ्यांची खरेदी थांबेल आणि लोक आपल्या ॲपला वाईट रेटिंग देतील. ही माझी सगळ्यात मोठी भीती आहे. आणि इथेच तो पहिला स्तंभ येतो, नाही का? विश्वसनीयता, रिलायबिलिटी. अगदी बरोबर. विश्वसनीयता म्हणजे तुमची सिस्टम अपयशाला तोंड देण्यासाठी किती तयार आहे. म्हणजे काहीतरी गडबड होणारच आहे हे गृहीत धरणं. जसं ते पिझ्झा डिलिव्हरीचं उदाहरण आहे. हो. विश्वसनीयता म्हणजे डिलिव्हरी करणाऱ्याची एक बाईक खराब झाली तरी दुसरी तयार असली पाहिजे. जेणेकरून पिझ्झा थंड होण्याआधी पोचेल. बरोबर. म्हणजे शेजारी ॲपसाठी एक सर्व्हर बंद पडला तरी दुसरा लगेच त्याचं काम सुरू करेल, असं काहीतरी. हो, पण त्याहूनही अधिक. यासाठीच Azureमध्ये अवेलेबिलिटी झोन्स सारखी एक संकल्पना आहे. अवेलेबिलिटी झोन्स. याचा अर्थ तुमचं शेजारी ॲप एकाच नाही तर एका शहरातल्या वेगवेगळ्या डेटा सेंटर्समध्ये एकाच वेळी चालतं. त्यामुळे एका बिल्डिंगमध्ये जरी वीज गेली किंवा इंटरनेट बंद झालं तरी तुमचं ॲप दुसऱ्या बिल्डिंगमधून सुरू राहतं. वा, म्हणजे वापरकर्त्याला काही कळत सुद्धा नाही. काहीच नाही. हे तर खूपच भारी आहे. पण मी सेल्फ हील किंवा स्वतःला दुरुस्त करणे असंही ऐकलं आहे. हे ऐकायला खूपच फ्युचरिस्टिक वाटतं. याचं एखादं साधं उदाहरण काय असू शकतं? म्हणजे एखादा सर्व्हर बंद पडला तर सिस्टम आपोआप दुसरा सुरू करते. इतकं सोपं आहे की याहूनही क्लिष्ट आहे? नाही, तुमचं आकलन अगदी बरोबर आहे. सर्वात साधं उदाहरण तेच आहे. समजा शेजारी ॲपचा एखादा छोटा भाग जो पेमेंट सांभाळतो तो अचानक हळू झाला. तर सिस्टीम ते स्वतःहून ओळखून त्याला रिस्टार्ट करू शकते, माणसाच्या मदतीशिवाय. याने होतं काय की छोट्या छोट्या समस्या मोठ्या होण्याआधीच सुटतात आणि वापरकर्त्याचा अनुभव चांगला राहतो. म्हणजे आपली सिस्टीम अपयशानंतरही काम करत राहील हे आपण पाहिलं. पण हे तर झालं अपघाती अपयशाबद्दल. पण जर कोणी मुद्दामून आपलं शेजारी ॲप बंद पाडण्याचा किंवा त्यातली माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असेल तर? कारण त्यावर लोकांचे पत्ते, फोन नंबर, अगदी पेमेंटची माहिती पण असणार आहे. बरोबर. इथेच सुरक्षेचा म्हणजे दुसऱ्या स्तंभाचा प्रश्न निर्माण होतो. एकदम बरोबर मुद्दा पकडला. सुरक्षा म्हणजे तुमच्या घराला असलेलं मजबूत कुलूप आणि कंपाऊंडची भिंत. पण क्लाउडच्या जगात एक गमतीशीर संकल्पना आहे, झिरो ट्रस्ट. झिरो ट्रस्ट नावावरून वाटतंय की कोणावरच विश्वास ठेवायचा नाही. म्हणजे घरातल्या मांजरावरही नाही. प्रत्येक वेळी आत येताना ओळखपत्र दाखवायचं असं कायचं? अगदी तसंच. झिरो ट्रस्ट म्हणजे नेटवर्कच्या आत आहे म्हणून कोणी सुरक्षित आहे असं मानायचं नाही. प्रत्येक विनंतीची पडताळणी करायची, जणू काही ती बाहेरूनच येत आहे. अच्छा. यासोबतच सुरक्षेसाठी CI ट्रायड ही संकल्पना पण महत्वाची आहे. गोपनीयता, अखंडता आणि उपलब्धता. ओके. हे थोडे जड शब्द वाटतायत. आपल्या शेजारी ॲपच्या संदर्भात याचा अर्थ काय होईल? चला सोपं करूया. पहिलं, गोपनीयता म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी. याचा अर्थ शेजारी ॲपवरच्या वापरकर्त्याचा पत्ता आणि फोन नंबर फक्त त्याला आणि ज्याच्याकडून तू वस्तू विकत घेतोय त्यालाच दिसेल, तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला नाही. म्हणजे गुप्तच ठेवणं. बरोबर. मग आहे अखंडता म्हणजे इंटेग्रिटी.
विचार करा की एखादा वापरकर्त्याने त्याच्या प्रोफाईलमध्ये लोणच्याचा फोटो टाकला. तो फोटो सर्व्हरवर जाताना मध्येच कोणी बदलून तिथे केकचा फोटो टाकला तर? अरे देवा. अखंडता म्हणजे याची खात्री करणं की डेटा जसा पाठवला आहे तसाच पोचतो आणि साठवला जातो. त्यात कोणताही अनधिकृत बदल होत नाही. आणि तिसरं म्हणजे उपलब्धता, अवेलेबिलिटी. म्हणजे जेव्हा वापरकर्त्याला दिवाळीसाठी पणत्या खरेदी करायच्या आहेत तेव्हा शेजारी ॲप आणि त्यातली माहिती त्याला उपलब्ध असलीच पाहिजे. हॅकर्सनी हल्ला करून ॲप बंद पाडलं तर उपलब्धता धोक्यात येते. ठीक आहे, आता स्पष्ट झालं. म्हणजे आपण शेजारी ॲपला अवेलेबिलिटी झोन्स वापरून विश्वासार्ह बनवलं आणि झिरो ट्रस्ट वापरून सुरक्षित केलं. पण हे सगळं ऐकून मला वाटते की यावर खूप खर्च येईल. आपलं बजेट तर मर्यादित आहे. इथेच तिसरा स्तंभ येतो का, खर्च ऑप्टिमायझेशन? एकदम बरोबर. खर्च ऑप्टिमायझेशन म्हणजे फक्त स्वस्त गोष्टी निवडणं नव्हे, तर पैशांचा हुशारीने वापर करणं. माझ्या मोबाईल प्लॅनसारखं. हो, तुमचं मोबाईल प्लॅनचं उदाहरण खूप चांगलं आहे. पण क्लाउडमध्ये एक अजून गंमत आहे. तुम्ही फक्त वापरलेल्या डेटाचे पैसे देत नाही, तर तुम्ही किती स्पीडचा प्लॅन घेतलाय त्याचेही पैसे देता. अच्छा. म्हणजेच तुम्ही किती शक्तिशाली कम्प्युटर किंवा सर्व्हर भाड्याने घेतलंय यावर खर्च अवलंबून असतो. म्हणजे जर शेजारी ॲपवर दिवसा जास्त गर्दी नसते तर आपण कमी क्षमतेचा सर्व्हर वापरून पैसे वाचवू शकतो. हो. आणि संध्याकाळी जेव्हा गर्दी वाढते तेव्हा जास्त क्षमतेचा सर्व्हर वापरू शकतो. असं. अगदी. यालाच योग्य क्षमतेचे संसाधन निवडणे म्हणतात. अनेकदा काय होतं ते सांगतो. मी एका टीमसोबत काम केलं होतं ज्यांनी टेस्टिंगसाठी खूप शक्तिशाली आणि महागडा डेटाबेस सुरू केला. आणि तो आठवडाभर बंद करायलाच विसरले. अरे. महिन्याच्या शेवटी आलेलं बिल बघून सगळ्यांना धक्का बसला. हे टाळणं म्हणजे खर्च ऑप्टिमायझेशन. सतत लक्ष ठेवणं की आपले पैसे कुठे खर्च होत आहेत आणि अनावश्यक खर्च टाळणं. हे तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण पैसे वाचवले पण माणसं तर चुका करतातच. हो, करतात. जसं तुमच्या उदाहरणातली टीम सर्व्हर बंद करायला विसरली. मग अशा मानवी चुका टाळण्यासाठी आणि सगळी प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी काही उपाय आहे का? मला वाटते इथूनच आपण चौथ्या स्तंभाकडे, ऑपरेशनल एक्सलन्सकडे जातोय. हो. हे ऑपरेशनल एक्सलन्स काय आहे? मी बरोबर विचार करते का? हे एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटच्या किचनसारखं आहे का? कसं? जिथे प्रत्येक गोष्ट ठरलेली असते, प्रत्येक शेफला त्याचं काम माहिती असतं आणि त्यामुळे चुकांना वावच नसतो. तुमचं उदाहरण अचूक आहे. ऑपरेशनल एक्सलन्स म्हणजे तेच. आणि यात डेव्हऑप्सची भूमिका खूप मोठी आहे. म्हणजे कोडिंग करण्यापासून ते ॲप वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया शक्य तितकी ऑटोमॅटिक करणे. याला CI/CD पाईपलाईन म्हणतात. CI/CD पाईपलाईन? हे काय नवीन आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर, समजा शेजारी ॲपमध्ये आपल्याला एक नवीन दिवाळी सेल नावाचं फीचर टाकायचंय. CI/CD पाईपलाईन म्हणजे हा बदल कोड लिहिल्यापासून ते वापरकर्त्याच्या मोबाईलवर दिसेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित असते. म्हणजे सगळं आपोआप? हो. यात टेस्टिंग, सिक्युरिटी चेक सगळं आपोआप होतं. याचा फायदा काय? फायदा हा की नवीन बदल लवकर, कमीत कमी चुकांसोबत आणि सातत्यपूर्ण पद्धतीने पोहोचवता येतात. यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड सारख्या पद्धती वापरल्या जातात. म्हणजे नावाप्रमाणेच इन्फ्रास्ट्रक्चरला कोडमध्ये लिहिणे? हो. म्हणजे आपल्या रेस्टॉरंटच्या किचनचा संपूर्ण आराखडा एका कागदावर लिहून ठेवण्यासारखं. अच्छा. त्यामुळे आपल्याला तसंच दुसरं किचन उभारायचं असेल तर आपण तोच आराखडा वापरू शकतो आणि त्यात कोणतीही चूक होणार नाही. बरोबर. तसंच आपल्या शेजारी ॲपसाठी लागणारे सर्व्हर, डेटाबेस हे सगळं कोडमध्ये लिहून ठेवलं जातं. यामुळे मानवी चुका टाळता येतात आणि सातत्य राखलं जातं. छान. म्हणजे आता आपल्या शेजारी ॲप विश्वासार्ह आहे, सुरक्षित आहे, बजेटमध्ये आहे आणि ते चालवणारी प्रक्रिया पण सुरळीत आहे. पण एक शेवटचा प्रश्न विचारा. समजा संक्रांतीच्या दिवशी अचानक संपूर्ण महाराष्ट्रातून लोक शेजारी ॲपवर पतंग आणि तिळगुळ शोधायला आले तर? म्हणजे अचानक खूप जास्त गर्दी झाली तर आपलं ॲप हँडल करू शकेल का? इथेच पाचवा स्तंभ कार्यक्षमता किंवा परफॉर्मन्स एफिशियन्सी येतो का? अगदी. कार्यक्षमता म्हणजे मागणीनुसार तुमच्या सिस्टीमची क्षमता जुळवून घेणे. तुमचं ते कॅफेचं उदाहरण घेऊया. अचानक पर्यटकांनी भरलेली बस आली तर काय होईल? तुम्ही सगळ्यांना वेळेवर सर्व्ह करू शकाल का? नाही. लोकांना तासनतास वाट बघावी लागेल. बरोबर. शेजारी ॲप सोबतही तसंच होऊ शकतं. आणि दुसरी बाजू म्हणजे जेव्हा ती बस निघून जाईल तेव्हा मी 10 वेटरांना उभं नाही ठेवणार. मी स्टाफ कमी करेन. बरोबर.
म्हणजे गरजेनुसार क्षमता वाढवणे आणि कमी करणे यालाच स्केलिंग म्हणतात, बरोबर? अगदी बरोबर. यालाच स्केलिंग म्हणतात. आणि क्लाउडचा हाच सर्वात मोठा फायदा आहे. कसा? जेव्हा शेजारी ॲपवर गर्दी वाढेल तेव्हा ॲझ्युअर आपोआप जास्त सर्व्हर वापरायला सुरुवात करेल. याला स्केल आउट म्हणतात. आणि गर्दी कमी झाल्यावर? जेव्हा गर्दी कमी होईल तेव्हा ते अतिरिक्त सर्व्हर बंद करेल. याला स्केल इन म्हणतात. यामुळे होतं काय की जास्त गर्दीच्या वेळी वापरकर्त्याचा अनुभव खराब होत नाही आणि कमी गर्दीच्या वेळी तुमचे पैसेही वाचतात. म्हणजे आपण फक्त वापरलेल्या क्षमतेचेच पैसे देतो. एक्झॅक्टली. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण शेजारी ॲपला या 5ही क्षेत्रांमध्ये एकदम परफेक्ट बनवू शकतो का? म्हणजे असं ॲप जे प्रचंड सुरक्षित, अतिशय विश्वासार्ह, एकदम स्वस्त, सहज चालणारं आणि प्रचंड वेगवान असेल, असं शक्य आहे? हाच तर $1 मिलियन प्रश्न आहे. आदर्श परिस्थितीत हो, पण प्रत्यक्षात नाही. इथे नेहमी एक तडजोड म्हणजे ट्रेड ऑफ करावा लागतो. पुन्हा घराचं उदाहरण घेऊया. हो, जर तुम्हाला एक किल्ला बांधायचा असेल म्हणजे जास्तीत जास्त सुरक्षा आणि विश्वासार्थ, तर तो खूप महाग होईल. बरोबर. खर्च ऑप्टिमायझेशनसाठी वाईट. त्याला बांधायलाही खूप वेळ लागेल आणि त्यात बदल करणंही अवघड होईल. म्हणजे ऑपरेशनल एक्सलन्ससाठी वाईट. म्हणजे प्रत्येक कंपनीला किंवा प्रोजेक्टला आपली प्राथमिकता ठरवावी लागते. नक्कीच. एका बँकेच्या ॲपसाठी सुरक्षा सर्वात महत्त्वाची असेल हे तर उघड आहे. पण खरी गंमत तेव्हा येते जेव्हा ते ऑपरेशनल एक्सलन्ससोबत टक्कर देते. म्हणजे समजा बँकेला एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा सुरक्षा पॅच त्वरित लागू करायचा आहे. ठीक आहे. पण त्यांची डेव्हऑप्स टीम म्हणते की यामुळे सध्या सुरू असलेल्या नवीन फीचरच्या रिलीज सायकलमध्ये व्यत्यय येईल आणि सगळं टेस्टिंग पुन्हा करावं लागेल. इथेच खरा संघर्ष सुरू होतो. तात्काळ सुरक्षा की ठरलेली प्रक्रिया यावरच आर्किटेक्टचा कस लागतो. आणि शेजारी ॲपसारख्या स्टार्टअपसाठी काय? शेजारी ॲपसाठी सुरुवातीला बाजारात लवकर पोचणं म्हणजे टाइम टू मार्केट आणि कमीत कमी खर्चात आपलं उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवणं जास्त महत्त्वाचं असेल. बरोबर. त्यामुळे ते कदाचित सुरुवातीला सुरक्षेच्या काही अतिप्रगत गोष्टींवर कमी लक्ष देतील आणि कार्यक्षमता आणि खर्च ऑप्टिमायझेशनवर जास्त भर देतील. जसं जसं ॲप यशस्वी होईल आणि वापरकर्ते वाढतील तसं कसं ते हळूहळू सुरक्षा आणि विश्वासार्हतेवर जास्त गुंतवणूक करतील. हे निर्णय प्रत्येक परिस्थितीनुसार बदलतात. तर आज आपण शेजारी ॲपच्या उदाहरणातून हे 5 महत्त्वाचे स्तंभ पाहिले: विश्वासार्हता, सुरक्षा, खर्च ऑप्टिमायझेशन, ऑपरेशनल एक्सलन्स आणि कार्यक्षमता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 5ही स्तंभांमध्ये योग्य संतुलन साधणं किती गरजेचं आहे हेही पाहिलं. हो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. कोणती? हे फक्त एक तांत्रिक चेकलिस्ट नाहीये, तर ही एक विचार करण्याची पद्धत आहे. यामुळे असे उपाय तयार होतात जे फक्त आजच्या गरजा पूर्ण करत नाहीत तर भविष्यात वाढू शकतात आणि बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेऊ शकतात. म्हणजे भविष्याचा वेध घेणारी पद्धत. हो. याचा उद्देश हाच आहे की तुमचं ॲप आज आणि भविष्यातही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकेल, हा आत्मविश्वास तुमच्यात निर्माण व्हावा. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. जर आज तुम्हाला तुमच्या एखाद्या कल्पनेसाठी अगदी शेजारी ॲपसारखं एखादं ॲप बनवायचं असेल तर या 5 स्तंभांपैकी तुमची सर्वात पहिली प्राथमिकता कोणती असेल? आणि त्यासाठी तुम्ही दुसऱ्या कोणत्या स्तंभासोबत थोडी तडजोड करायला तयार व्हाल? नक्की विचार करा.